आता ना एक लग्नामध्ये एक नवीन कार्यक्रम आहे, पहिला पण होता, आता जरा वाईड केलाय, त्याला वाईड अँगलला घेतलंय. त्याचं नाव आहे हळदीचा कार्यक्रम. शुभमची हळदी, रसिकाची हळदी, किरणची हळदी, अक्षयची हळद. हा हळद काय प्रकारे कळत नव्हतं. बरं, नवरी काय करते? पिवळी साडी घालते. नवरा काय करतो? पिवळा सदरा आणि कुर्ता घालतो. अरे मग हळद कशी दिसणार? बरं, काय करतात? एक करवलं सगळ्या पिवळ्या साड्या घालतात. आणि या हळदीमध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे दारूचे नियोजन. जोपर्यंत तुम्ही दारूचं नियोजन करत नाहीत, तुमचे हळदीला येणारे परंतु लग्नाला न येणारे मित्र नाचणार नाही. हा, याच्यामध्ये दोन कॅरेक्टर आहेत. म्हणजे एक कॅरेक्टर कुठला माहितीये का? पहिलं तर तो जो सतत डीजे वाल्याकडे जातो आणि असं करत राहतो. त्याचं म्हणणे गाणं बदल, आवाज वाढव. आणि याची स्टेप तीच, गाणं बदललं, आवाज वाढवला, याची स्टेप बदलत नाही. आणि दुसरा, तो असा लांब भरायला असतो आणि त्याची इच्छा अशी असते की कोणीतरी गर्दीतून यावं आणि मग मला असं खेचावं, मग मी नाचणार. आणि मग नाचायला लागला की आजूबाजूला ढकल घालून नाचत होतो. विचित्र प्रकार आहे हो. आणि माझा तिसरा मित्र एवढं मिळालं की म्हणतो डायरेक्ट नागिन 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 नागिन. विचित्र प्रकार. मी मगाशी म्हटलं तुम्हाला की जे हळदीला येणार आहेत ना, 90% लोक सकाळी लग्नात येत नाहीत. कारण सांगा, अर्ध्यांची उतरतच नाही. कशी हळदीला येतील? 500 रुपये देऊन 200 रुपयाची क्वार्टर मला हळदीला जातील. पण चांगलं लक्षण म्हणून 800 पण येतं.